ज्यावेळेस आम्ही जनसामान्यांमध्ये जातो जनतेचा कल जाणून घेण्यासाठी, त्यावेळेस प्रश्न विचारल्याच्या नंतर लोक व्यक्त व्हायला तयार होत नाहीत. काय इथले जे कुणी असू देत, कोणत्याही पक्षाचे राजकारणी असो, काही दबावाचं राजकारण असतं? ते नक्कीच दबावाचं राजकारण होतं या ठिकाणी. लोकांनी काही प्रतिक्रिया कमेंट दिल्या तर वैयक्तिक त्या लोकांना फोन करून त्रास दिला जातो, त्यांच्या घरच्यांना सांगितलं जातं की मुलाकडे लक्ष द्या, तो असं असं करतोय. तर नक्कीच हा भाग होतोय, त्यामुळेच लोक व्यक्त व्हायला तयार नाही. आज सर्व काही समोर दिसतंय पण ते सांगू शकत नाही किंवा सांगू इच्छित नाही, अशी परिस्थिती आहे. काय या प्रभाग क्रमांक 2 मधले काय काय प्रश्न सुटलेत, काय प्रश्न प्रलंबित आहे, काय होणं अपेक्षित आहे? नाही, आता पालिकेमध्ये जाऊन आपण 15-20 वर्ष झाले, पण काय मूलभूत समस्याचा आज आपण जवळतोय. रस्ते, पाणी आणि गटार व्यवस्था याच्याशीच आपण निगडीत आहे. जर तसा विचार केला तर आज आपण एक स्मार्ट प्रभाग आपला व्हायला हवा होता. आपल्या इकडे मानाचं पद येऊन गेलं, त्यामुळे आपला भाग एक आपण कम्पॅरेटिव्ह जर पिंपळे सौदागर किंवा राटणी या भागाशी कम्पॅरिझन जर केलं तर त्याच्या कम्पॅरिझनला आपण कुठंच नाहीये. या साध्या साध्या गोष्टींची आपल्याकडे आज नियोजन झालेलं नाही, त्यामुळे आपण नक्कीच मागे आहोत. काय तुम्ही काय मागणी करू शकाल, जे कोणी इथून उमेदवार निवडून येतील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नेतृत्व करण्यासाठी जातील, त्यांच्याकडे तुम्ही काय मागणी कराल? जे आमच्या भागातून यापुढे पालिकेत नियोजन करायला जातील त्या लोकांसाठी सांगण्याचा भाग म्हणजे ट्रॅफिक समस्येचं कायमस्वरूपी निराकरण झाले पाहिजे, प्रशस्त रस्ते पाहिजेत, त्यानंतर पाण्याचं प्रशस्त नियोजन पाहिजे. पुढे जाऊन आपला स्मार्ट प्रभाग याच्या दृष्टीने आपल्याकडे लहान मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण पाहिजे. प्रत्येक प्रभागामध्ये 4 ते 5 मोठमोठे गार्डन झाले पाहिजे. हे सर्व नियोजन झालं पाहिजे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी किंवा मुलांच्या भवितव्यासाठी या ठिकाणी वाचनालयाचे नियोजन पण झालं पाहिजे. चांगले अकॅडमीज पण इथं आले पाहिजे पालिकेच्या माध्यमातून. अशा पद्धतीने त्या प्रतिनिधीने विचार करा अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. खर तर मागच्या 9 वर्षांच्या कालावधीत जो विकास होणं अपेक्षित होतं तो विकास झालाय का, की आजही काही समस्या त्या ठिकाणी प्रलंबित आहेत? नाही, तुम्ही जर ओव्हरऑल पाहिलं तर आज कुठेही तशा पद्धतीने डेव्हलपमेंट दिसत नाही. आपण प्राथमिक लेवललाच जवळतोय अजून. तेच सांगितलं मी तुम्हाला, प्राथमिक रस्ते, पाणी आणि नाला, सगळं गटार व्यवस्था याच्याशीच आपण आजपर्यंत निगडीत आहे. याच्यातून पुढे जाण्याची गरज आहे आपल्याला. आता याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. बघा, समस्या भरपूर आहे. रस्ते नाही नीट, रस्त्यात घर आहे, शेटर आहेत, तर आमचं पाऊस काम करेल व्यवस्थित. आता तुम्ही तरुण आहात, तरुणांच्या दृष्टिकोनातून जे होणं अपेक्षित होतं ते झालंय का, की अजूनही तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रलंबित? प्रश्न प्रलंबित आहे. रस्ते नीट नाही, ड्रेनेज लाईन रस्त्यावर पाणी येते, समस्या आहे.